आरक्षणासाठी धनगर समाजाचं मुंबईत आंदोलन सुरू आहे। थेट जाऊयात, राज्यभरातून धनगर बांधव आज मुंबईत पोहोचलेले आहेत। मुंबई पालिकेसमोरचा रस्ता धनगर आंदोलकांनी अडवून धरलेला आहे। आरक्षणाची त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं मुंबईत धडक दिलेली आहे। धनगर समाजातले अनेक नेते मंडळी राज्यभरातून धनगर बांधव मुंबईत पोहोचलेले आहेत। मुंबई महापालिकेसमोरचा रस्ता धनगर बांधवांनी अडवून धरलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला तैनात झालेला दिसतोय। हे पिवळं वादळ आज मुंबईत धडकलेलं आहे। राज्यभरातून धनगर बांधव मुंबई महापालिकेच्या समोर जमलेले आहेत आणि हा समोरचा रस्ता या धनगर बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अडवलेला आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे आणि या मागणीसाठी राज्यभरातल्या अनेक ठिकाणाहून धनगर बांधव आज मुंबईत पोहोचले। थेट जाऊयात आंदोलनस्थळी, आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहे। शिल्पा, नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या 7 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये हा धनगर समाज आंदोलन करत आहे। आजचा हा 8वा दिवस त्यांच्या उपोषणाचा आहे। दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। 8 दिवस झालेले आहेत की आमरण उपोषण दीपक बोराडे करत आहेत। मात्र आज जर आपण पाहिलं तर दीपक बोराडे यांची पूर्णपणे तब्येत खालावलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांनी अनेक वेळा दीपक बोराडे यांना आश्वासनं दिलेली आहेत, मात्र ती आश्वासनं पूर्ण झालेली नाही आणि म्हणूनच आज हा समाज आपल्याला रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय। दीपक बोराडे यांनी कळकळीची विनंती केलेली आहे की आमच्या मागण्या आजच्या आज पूर्ण करा, नाहीतर अजून आमचा समाज असाच मुंबईमध्ये येईल आणि रस्त्यावर उतरेल। आता जर आपण पाहिलं तर सध्याचं हे लाईव्ह दृश्य आपण पुढारीच्या माध्यमातून दाखवतोय की मुंबई शहरामध्ये आझाद मैदान आणि मुंबई महानगरपालिकेचा जो रस्ता आहे तो रस्ता या धनगर समाजाने अडवलेला पाहायला मिळतोय। मुंबईचे पोलीस जे आहेत ते या समाजाला कळकळीची विनंती करताना पाहायला मिळतात, मात्र धनगर समाज आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची झालेली पाहायला मिळते। सध्या जर आपण पाहिलं तर दीपक बोराडे हा आझाद मैदानाच्या दिशेने चाललेले आहेत, त्यांची पूर्णपणे तब्येत खालावलेली आहे। मात्र आजही त्यांची एकच विनंती आहे की आमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करा। मागणी नाही झाली तर हे आंदोलन हे उपोषण जे आहे ते असंच पुढे सुरू राहणार आहे आणि आजचा जो समाज आपल्याला रस्त्यावर उतरताना पाहायला मिळालाय यापेक्षा हजारो पटीने अजून जो धनगर समाज आहे तो मुंबईच्या रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळेल। शिल्पा, हे दृश्य आपण पाहतोय, अँब्युलन्सला रस्ता करून दिला जातोय, पण धनगर समाजाचं आज मुंबईत आंदोलन होणार होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय बंदोबस्त? आपण पाहतोय मुंबई पालिकेसमोरचे हे दृश्य आहे। शिल्पा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। या आंदोलनाकडे आपली नजर राहणारच आहे।